ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि अवमान केलेला आहे। महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी 12 कोटी जनतेचा हा अपमान आहे। संविधानाच्या नावावर मत मागताना यांना लाज वाटत नाही आणि बाबासाहेबांचा अपमान भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही। या आव्हाडाला नागपुरात पाय ठेवू देणार नाही। शरद पवार साहेब समजून घ्या तुमचे किती नालायक हे बच्चू आहे। जितेंद्र आव्हाडांना पाय ठेवू देणार याच्यामध्ये दावा केलेला आहे। यावर मेश्राम काय म्हणतात? आम्ही निव्वळ पुत्रा जाळण्यासाठी नाही तर त्या शरद पवारांच्या अनवरस औलाद असलेल्या या जितेंद्र आव्हाडाला धडा शिकवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आहे। आज आम्ही महाराष्ट्रभर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये निव्वळ एक टोकन आंदोलन करतोय, परंतु पुढच्या काळामध्ये त्याला सळो की पळो करून सोडल्या जाणार नाही। आणि आवाहन देखील करतो, आम्ही प्रश्न देखील विचारतो की महाराष्ट्रातल्या आंबेडकरी समुदायानं अशा हरामखोर जितेंद्र आव्हाडला जागा दाखवण्यासाठी आता उभं झालं पाहिजे आणि समोर आलं पाहिजे। नक्कीच भाजपच्या वतीने जो आहे तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि जितेंद्र आव्हाडाला जागा करण्यासाठी भाजपच्या वतीने जे आहे आवाहन सुद्धा करण्यात येते की आंबेडकर जयंतीने रस्त्यात उतरावं अशा पद्धतीचं जे आहे मागणी करताना जे आपल्याला भाजपचे पदाधिकारी दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।